नमस्कार, आपण पाहत आहे अक्कलकोट न्यूज। अक्कलकोट तहसीलदार कार्यालयासमोर शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाकडून गेल्या 10 दिवसापासून उपोषण सुरू। अक्कलकोटचे तहसीलदार नायक मगर साहेब यांना निवेदन देण्यात आला। शेतकऱ्यांना थकीत विमा लवकरच मिळावी, तसेच अक्कलकोट शहरातील दुष्काळ निधी वाटप करण्यात यावी, अक्कलकोट शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करावे। विचारांनी पहिले दोन त्या पद्धतीने तुम्ही तो सोडवा। तुमच्या राजकीय फायद्यासाठी असा बळी देऊ नका। काल अखेर अजितदादांनी त्या ठिकाणी भेट दिलेली घटनास्थळी थोडासा उशीर झाला, अजितदादांना पोचायला वाटतं? अजितदादांना आता सध्या काही तसे गांभीर्य राहिलेलं नाही कामाचं, त्यामुळे फार काय त्यांच्या बोलण्यात जागा वाटण्याचा प्रश्न पुढे येत आहे। कसं बघता तुम्ही? बघा, आता विधानसभेच्या निवडणुका गणेश चतुर्थीच्या उत्सवाच्या निमित्त त्या पिरियडमध्ये जाहीर होतील आणि साहजिकच आहे महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासहित इंडिया आघाडीच्या वतीने आम्ही लढवणार आणि प्रचंड मताधिक्याने जिंकणार। त्यामुळे जागा वाटप करत असताना ज्या मतदारसंघामध्ये पारंपरिक ज्या ज्या पक्षाच्या जागा आहेत त्या पक्षाच्या त्या जागा त्या पक्षाकडेच राहतील, पण त्या पक्षाला वाटतंय की आपला उमेदवार या ठिकाणी निवडून येऊ शकतो, त्या ठिकाणी मागणी करणं हे काही गुन्हा नाही आहे। त्याच्यातून सन्मानाने तोडगा निघेल, पण एकत्रितपणे ह्या जागा वाटपाचा निर्णय लवकरात लवकर होईल।